मला माहिती आहे नेहमी आमच्या घरामध्ये येतो, रक्षाबंधन कधी वेळ नसेल तीकडे येते, असं त्याचं नातं बघायला मिळते. आणि व्हेरी गुड पर्सन, एक मुलगा कसा असावा, एक जीवोत्तम उदाहरण आम्ही रोहन कळगर. रोहनसाठी ताई टाळ्या असायला पाहिजे. खरोखर जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा या दादाकडे तुम्ही जा, तुम्हाला उपयोगात येणारच असं बघायला मिळते. मी सुमित विनंती करतोय की खरोखर त्यांना मायाची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. या रोहन समोर यायचं आहे. निश्चित असताना इथं सन्मानित केलं जाते. त्यांच्या वडिलांचं देखील तेवढंच मोठं कर्तृत्व क्रिकेटमध्ये आहेत. आपल्या गावाला गिवली गाव निगडीत केलं. जेव्हा गिवली गाव स्थानापन्न झालं तेव्हा नवीन गिवली हे जी वसाहत आली तिकडचे सर्व आलेले हे व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला मिळते. खरोखरच प्राऊडफुल पर्सन आणि व्हेरी गुड पर्सन असं बघायला मिळते. वेल डन रोहन. असंच आयुष्यामध्ये सामाजिक बांधिलकी बांधा, लोकांशी एकत्र त्या, नातं कोतं जमवा आणि ह्या गावाला पुढायचं. जाऊया बॅक टू कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथं तुम्हाला आवाज भेटतो ह्या गावातला. मिस करू बस तू बस. तो आपण बघत आहोत एका साईडला उन्भाट आकाश नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. DNCC म्हटलं की एक मोठा संघ आपण पाहिला. माझ्या समालोचनाच्या कालावधी मला आठवते 2 वर्षापूर्वी त्यांनी एक स्पर्धा जिंकली होती, ती म्हणजे निश्चितच सरवली गावाची स्पर्धा. फायनलला पराभूत झाले ते, पण निश्चितच मोठी स्पर्धा त्यांनी केली होती. DNCC म्हटलं की मोठा संघ तुम्हाला धनाई नगरचा धनानी क्रिकेट क्लब असं नावाने ओळखला जातो. म्हणजे DNCC असा संघ बघायला मिळतो. अतिशय मोठे खेळाडू त्यांच्या संघाकडे, पण तेवढेच चांगले खेळाडू तुम्हाला उन्भाट बीड संघाकडनं बघायला मिळते. पुलसच्या गोलंदाजी हाताळतो तो गोलंदाज म्हणजे प्रतीक. ओ सुरेख चेंडू इथे बाकी डायरेक्ट हिट पाहायला मिळते का, पण मला वाटतं पोचले होते. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन विकेट बघायला मिळते. अगर यहाँ पे बात की तो 1 रन से 7 स्कोर आगे बढ़ता हुआ अपना खाता खोला है DNCC ने. बहुत बेहतरीन गेंदबाजी करते हुए यहाँ पे नजर आ रहे हैं प्रतीक. अफलातून गोलंदाजी. ओ हो काय गोलंदाजी बघायला मिळते. हुकूमत कशी गाजवायची असं इथे पाहायला मिळते. आणि या रात्रीच्या अंधारामध्ये बाकी तुम्ही खूप चांगली गोलंदाजी बघणार. एका साईडला तुम्हाला लेग ब्रेक ऑफ ब्रेक गोलंदाजी बघायला मिळणार ती पॅराडाईज संघाकडनं. एका साईडला लेग ब्रेक ऑफ ब्रेक गोलंदाजी बघणार आहे ते सेफ संघाचा नावाचा जो संघ तुम्ही तारापूरकडून बघाल. मोठमोठे खेळाडू बघायला मिळेल. खूप मोठं पॅनल तिकडे नंतर बघितलं वेऊर संघाचा तेज टनर गोलंदाज तुम्हाला संतोष अण्णा बघायला मिळतील. त्यांच्याकडे प्रेम नावाचा गोलंदाज बघायला मिळेल. लढे नावाचा छोटासाही गोलंदाज बघायला मिळेल. तर मोठे मातब्बर खेळाडू या खालच्या पॅनलमध्ये तुम्हाला मोठी रंगतदार लढत या रात्रीच्या अंधारामध्ये इथे आपण पाहणार आहोत. तर शेवटच्या चौथ्या पॅनलमध्ये स्वयं गोलंदाज बघायला मिळतोय. आणि मला एक आवडतं की यांची क्लिअर कट लॉस असतात. अंडरआर्मचे लॉस जे टाकतात ते अगोदर टुलारमध्ये संबोराच्या लोकांसोबत लाईव्ह लॉस बघायला मिळतात आणि म्हणूनच हा क्लास मोठा बघायला मिळतोय. चेंडू खेळलाय, सुंदर क्षेत्ररक्षण बघा. मेरे हाथ से छूटेगा तो तेरे हाथ में आएगा, देने वाले का दान है लेने वाले का काम है, अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. मित्र बॉलरचं नाव काय खरं? स्वयं. ओके. फलका धावसोबत 3 धाव फलका लागला जातात. स्वयं नावाचा गोलंदाज तुम्हाला उन्बाट बॉल संघाकडे पाहायला मिळते. तेव्हा चेंडू टटवलाय. ओ हो कोंबडी पळाली क्रांती रेडकरचं ते गाणं आणि वैशाली सामंतचा ते आवाज इथे पाहायला मिळतोय. 2 पायाच्या अंतरातून चेंडूला सोडलं गेलं आणि एक सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. अमन इथे बाकी क्षेत्ररक्षण केलं गेलं. 1 धाव फलकावर लागली जाते. धावानेशी विचार केला 1 धावानेशी धावसंख्या होते ती 8 धावा फलकावर लागल्या जातात. आपण बघत आहात उन्बाट बी वर्सेस DNCC. डावफरक फलंदाज आपण पाहिला तर आकाश नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. ओ यहाँ पे गेंद अंदर आती हुई लेग पे गेंदबाजी. बॅकफुटला गेलाय, कट केलाय, धावबाचा चान्स पण तो लेझी झाला. तो थोडासा तो खराब गेलाय. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 9 रन. तो बिल्कुल 9 रन स्कोर से आगे बढ़ता हुआ. एक बार फिर अमन इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ 10 रन स्कोर बोर्ड पे लग चुके हैं. अगर बात करें 2 ओवर के समापन के बाद स्कोर है 10 विकेट की. 3 विकेट डकआउट में लौट पड़े. 2 विकेट है
और बड़े दो विकेट काफी गहरे नजदीकी विकेट की जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की थी। पहला ओवर फेंका प्रतीक ने, उसके बाद स्वयं ने गेंदबाज फेंका है। चला थोडीशी टीम मीटिंग कमी करा, थोडंसं आपण डिले चालतोय, 35 मिनिटं डिले चालतो, ते आपल्याला कव्हर करायचं आहे। अतिशय मोठी रंगत आतापर्यंत आपण 3 संघ सेमीफायनल बघितलेत। पहिला संघ कालच्या दिवसात टीटीएस चिंचणी आपण पाहिलात, राहिल नावाच्या फलंदाजाची अफलातून बॅटिंग केली। रुपेश नावचा गोलंदाज तदनंतर काल आपण बघितलं तो म्हणजे निश्चितच साई कृपा दिलवाडी संघ। आजच्या दिवसात तुम्ही बघितलं साई एकता बिलवाडी, उर्जी डीजे पुरस्कृत, त्यानंतर खालच्या पॅनल या पॅनलमधून तुम्हाला 4 संघ बघ। ओ फुल टच चेंडू होता, फायदा उचलता आला नाही, टॅप झाला असं निश्चित बाउंड्री बघायला मिळाली असती। धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती, तो 11 रन स्कोरबोर्ड पे लगते हुए। एक बार फिर गेंदबाजी करेंगे और यहाँ पे बॉक्स आउट का विकेट है। गेंद को अंदर रख नहीं पाए, ड्राइव तो खेला था मगर गेंद बैट ऊपर चली गई और गेंद हवा से बाहर जाते बॉक्स आउट का विकेट। तो यहाँ पे तीसरी विकेट की पतन होती हुई डीएनसीसी की टीम से नजर से आते हुए स्कोर बोर्ड का स्कोर है 11 रन। नए बल्लेबाज है समीर। चेंडू टटवलाय, सरळ जातो स्क्वेअर लेफ्टच्या झोनला, एक धाव फलकावर बघायला मिळते। धावसंख्या 1 निवड 12 धावा या फलकावर लागल्या जातात। डी ग्रुप है यहाँ के, आज का दिन का आखिरी ग्रुप है। बैकफुट पे चले गए, कवर रोटेट किया, यहाँ पे अच्छी फील्डिंग है, बैलेंसिंग स्ट्रोक था मगर फील्ड भी अच्छी है। अति सुंदर क्षेत्र में पाहिला धावसंख्या 1 निवड जो विचार केला तो धावसंख्या होती थी 13 धावा। आहा शरीरापासून लांब चेंडू टाकला, तुम्ही सुरुवातीला शप्पल झालं तर गोलंदाज तुम्हाला रेडी केलं चेंडूचा वेग कमी केला, त्याच्यामुळे चेंडूला व्यवस्थित स्ट्रोक खेळू शकले नाही आणि एकंदरीत जो विचार केला तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 14 धावा या फलकावर लागल्या जातात। आपण बघत आहात साई कृपा देलवाडी चषक 2024 आजचा चौथा ग्रुप। 3 संघ आतापर्यंत आपण सेमीफायनल पाहिलेत। प्रथम पाहिजे चषक 30,000 उत्कृष्ट ट्रॉफी, दुसरं 20,000 उत्कृष्ट ट्रॉफी, तिसरं चौथं 5,000 उत्कृष्ट ट्रॉफी। ओहो बॉक्स आउट विकेट खेला, जिस तरह से फ्लो किया आपने, गेंद ऐसी नजर ही लग रहा था कि आप गेंद बॉक्स आउट के बाहर फेकेंगे, तिथे बॉक्स आउटचा विकेट बघायला मिळतो आणि चौथा विकेट जातो तंबूमध्ये। तो बघूया आशीष कशा पहले फलंदाजी करतात। आशीष में काबिलियत है, अच्छे गेंदबाज, अच्छे बल्लेबाज है योगेश। ओ यहाँ पे विकेट का पतन, बढ़िया गेंदबाजी खेलना चाहते थे, ऑन साइड में गेंद गई, ऑफ में बैट की एज लग के और 5वां विकेट डकआउट में जाता हुआ। मालक संजीव मोहंतो आणि रिद्धी मोटरचे मालक धीरज शर्मा यानी कृपया व्यासपीठ ओम कंसर्ट्री संजय मोहंतो और रिद्धि मोटर्स के प्रोपराइटर धीरज शर्मा जी, आप कृपया मंच के ऊपर पधारिए। आपको आमंत्रित किया जाए मंच के ऊपर। ओम कंसल्ट्री के संजय मोहंतो और रिद्धि मोटर्स के धीरज शर्मा, आपसे अनुरोध है कि आप कृपया मंच के ऊपर आइए।
चला वाणीसला आपण भेटूया. प्रत्येकाने आपल्या संगमे होतात. तो एज्युकेटेड होम्स कॉन्सर्टीचे संजीव मोहंतो आणि रिद्धी मोटर्सचे मालक धीरज शर्मा हे आपल्या व्यासपीठावर आपण विराजमान होताना बघत आहात. चला घाई करा प्लीज. विकेट गेल्यानंतर 3 to go है. ब्युटिफुल शॉट आपल्या चेंडू होता. पुरेपूर फायदा उचलला गेला. सर चेंडू त्याला बाउंड्रीच्या बाहेर. स्ट्रेट ड्राईव्ह. अतिशय सुरेख चौकार आणि धावसंख्या होते ती 23. चला मोतीलाल शाह साहेब आपण यायचे मंचावरती. मोतीलाल शहाजी आपण मंचावरती या. ओ ब्युटिफुल शॉट ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो. कव्हरच्या अर्जुनला सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इकडे गडी बाद. बाजूला शनिवार म्हटलं की मनोरचा बाजार. मला वाटतं हे आमचे डीजेवाले मनोरच्या बाजारात जाऊन गेले असणार. वाईडच्या रूपात धावसंख्या 1 ने वाढते. 25 धावा फलकावर लागल्या जातात. ओ हो बॉक्स आउट. टच नाही झालेला इकडे. इथे सरळ चेंडू बॉक्स आउटच्या बाहेर. आणि एकंदरीत विचार केला तर प्रथम फलंदाजी करत असताना डीएनसी संघात धावसंख्या केला ती म्हणजे 25. 26 धावा विजयासाठी. काही विकेट बघा तर मॅच विकेटवर आहे. 7 विकेट गेले. डीएनसी संघाचे 25 धावा झाल्यात विजयासाठी. बाकी जो विचार केलात तर 26 धावा या उनबाड बी संघाला करायच्या आहेत. चला मैदानाच्या आतमध्ये बाहेर या आणि लवकर पुन्हा पनोजच्या बॅटिंगला तुम्ही जायचं आहे जिथे आपण मोठी मॅच बघतो डीएनसीसी वर्सेस उनबाड. यानंतर बाकी सामना कोणाचा आपण नाणेफेक करणार आहोत. चला कीर्तन करत तुमचं अभिनंदन करतात. मेसेज येतोय आम्हाला YouTube वरती की माझा संघ पोहोचलाय. तर साई एकता बिरवाडी उर्वी डीजे पुरस्कृत सर्व संघाचं मनपूर्वक मी कौतुक करू. ज्या पद्धतीने तुम्ही खेळ केलात आणि सेमीफायनल गेल्याबद्दल कीर्तेश गरत हा राजस्थानवरून आपल्या संघाचं अभिनंदन करताना एक मेसेज आपण इकडे पाहत आहात. निश्चितच कीर्तेश गरज हे तुमचं असलेल्या गावावरती प्रेम अफाट प्रेम तुम्ही आपल्या क्रिकेटवर केलात आणि अशीच इच्छा असायला पाहिजे. 26 चाहिए जीत के लिए 25 रन हो चुके हैं. अच्छा स्कोर है. कल ऐसी मैच 2 टीम जीत चुकी है 26 रनों के ऊपर. चला चेंडू चॉईस करा आपण येऊन. एका साईडला उनबाडचं जुनं जाणतं क्रिकेटपटू बघायला मिळतंय आणि एका साईडला विचार जर केलात ऑरेंजच्या शॉक. काय बॅटिंग केली होती. कोण विसरू शकते ते क्रिकेटची इनिंग. आणि क्रिकेटच्या इतिहासामधलं एक मोठं उदाहरण म्हणजे जिथे गोल्डन कॉईन 80,000 वापरला गेला ते मुरब्याचा ऑरेंज चषक. नुकतीची स्पर्धा संपली. तिथे बाकी तुम्हाला बघायला मिळतं स्वतः मोतीलाल शहाने तो कॉईन पाहिला. ते आले होते. 80,000चं कॉईन आजपर्यंत क्रिकेट इतिहासामध्ये टॉस करायला कधी वापरला गेला नव्हता. ते ऑरेंजच्या मुरब्या चषकामध्ये बघितलं. आणि अजून एक तुम्हाला रेकॉर्ड सांगतोय. आता नुकतेच मी शुक्रवारी फक्त एका दिवसासाठी समाज चषक घेतो. आपण जी विकेट पाहिली ती म्हणजे बेटेगावची जी रात्री ओली होती. 5 लिटर पेट्रोल टाकलं आणि म्हणून त्या विकेटला मी पेट्रोल विकेट सांगितलं. कारण पेट्रोल लावून ती विकेट पेटवली गेली आणि बाष्पीभवनात सुकवली गेली. म्हणजे आधुनिकरण विकेट बनवण्यासाठी काय कुठे केले जाईल कोणाला सांगता येत नाही. अशा पद्धतीने क्रिकेट इतिहासामध्ये 2 विश्व रेकॉर्ड मी यावर्षी पाहिलेत. एक तर सोन्याचं कॉईन आणि पेट्रोल टाकून विकेटला जाळलं गेलं आणि विकेट सुकवले गेली. बघा क्रिकेटमध्ये काय काय तुम्हाला खूप बघायला मिळते. आधुनिकरण कसं केलं जाते हे पाहायला मिळतंय. चला टॉस करण्यासाठी यायचे.
MS11 पॅराडाईज आणि YBCC. यानंतरचा सामना आपण बघणार आहोत. MS11 पॅराडाईज आणि YBCC या दोन्ही संघाला विनंती आपण टॉससाठी यायचं आहे. ओहो, बॅट चेंज घेतलाय, कॉट बिहाइंड झाला. तुम्ही विकेट केवळ हातामध्ये झेल जाऊन बाद झालात. पहिला गडी तुझ्या तंबूत परततोय. चला या नाणेफेकीसाठी पॅराडाईज, MS पॅराडाईज आणि एका साईडला विचार केला तुम्हाला YBC संघ बघायला मिळतोय. YBC संघ म्हणजे प्ररेम नावाचं कर्णधार तुम्हाला पाहायला मिळेल, जो नेहमीच आयुष्यभर हसताना दुःखी माणसाला देखील त्याला पाहिलं की आनंद होता. तुम्ही पाहू शकतात. गुड पर्सन म्हणून त्याला पण पाहिलात. या सरावलीचे संघ आताच नाश्ता करतात, पुढे क्षेत्ररक्षण करतील की काय. बैसरचे विजेता संघ म्हणून आपण बघितलं होतं. आमचे गुरु पाहायला मिळतात. सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी तुम्ही केलीत. कोकण प्रीमियर लीग मध्ये आपण भेटलो होतो. निश्चित एक अष्टपैलू खेळाडू कर्णधार पद निभावताना आपल्याला बघायला मिळते, तो म्हणजे MS पॅराडाईज संघाकडनं. आणि YBCC कडनं विचार केला तर मला प्रेम नावाचा एक गोड स्वभावाचा मुलगा इथे पाहायला मिळतोय. बढिया पप्पा है इस बार नहीं. आप कॉल करेंगे हेड या टेल्स? टेल कॉल किया है, हेड है. आइए ऊपर. चला प्रेम, आपण टॉस जिंकलात. आज मला तुमचा पूर्ण संघ दिसतोय. आज जुने जाणते कोणी संतोष आणि शेट्टी आहे, आपला दर्पण आहे, तुम्ही स्वतः आहेत, लढाई आहे. निश्चितच मोठा संघ आणि मोठी मॅच आहे. दोन्ही मातोबर संघ समोर आलेत आणि खूप बसते कारण तुमचे लॉट्स हे क्लिअर कट असतात. तुम्ही लाईव्ह लावू शकतात. काय म्हणाल ह्या टुर्नामेंट विषयी? खरंच खूप छान आयोजन नियोजन आहे. मी पहिल्यांदाच इथे आलोय खेळायला या मैदानावरती आणि आज आमचा पूर्ण संघसुद्धा आहे आणि मॅचसुद्धा चांगली आहे, तर चांगलंच खेळण्याचा प्रयत्न करू. आणि मला एक आनंद वाटेल की आपण बघत असाल ना की आपण ऑस्ट्रेलिया पिचवर खेळतो, न्यूझीलंड पिचवर खेळतो, नंतर आपण इंग्लंड पिचवर खेळतो, पण ही विकेट आपण ज्या पहिले बघतो ना आशिया खंडाची विकेट आहे, थोडीशी फिरकीला साथ देणारी संत खेळपट्टी, तशा परीची विकेट बघायला मिळते. लो स्कोरिंग मॅच देखील तुम्ही जिंकू शकतात. हो नक्कीच. विकेट खूप म्हणजे स्पिनिंग आहे आणि जसं आता गोलंदाजी करणार त्याच्यावरती डिपेंड करते. तर बघूया काय. आप क्या लेते टॉस जीतते तो? फील्डिंग. अब कितना टारगेट खड़ा करना चाहिए कि उनके पास भी काफ़ी अच्छे बल्लेबाज, आपकी टीम में बहुत सालों से इकट्ठा खेलते, हर किसी का गेम आपको मालूम है. 35 तक करना चाहेंगे. ओके, इंशाल्लाह आपकी इच्छा पूरी करे. ऑल द बेस्ट. चलो आपण तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक. आणि इथे जोडूया पुन्हा एक आवाज, या गावाचं जे समालोचन करतायत. धन्यवाद सर. सव्वीस धावांचा पाठलाग करतो यावेळी जय हनुमान उनबाड संघ. अप्रतिम गोलंदाजी हाताळली जात आहे. गोलंदाज सचिन यांच्याकडून. एका षटकानंतर धावसंख्या झाली होती 2. अप्रतिम गोलंदाजी हाताळली. स्ट्राईक एंडवर आहे तो फलंदाज रुपेश. राईट मोर द विकेट मारा. हो स्लोअर पद्धतीचा चेंडू, पुरेपूर समाचार घेता आला नाही. निर्धाव चेंडू टाकण्याचे यश प्राप्त होते. सुरेख गोलंदाजी हाताळली जात आहे. हो अप्रतिम चेंडू पडल्यावरती बाउन्सर पद्धतीचा होत आहे. चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू टाकण्याचे यश प्राप्त होते. यावेळी गोलंदाज सोनू. सुरेख नाव, तसेच चांगल्या रीती गोलंदाजी करत असताना सोनू. तिसरा चेंडू, यावेळी सुरेख मारला फटका. सुरेख क्षेत्ररक्षण रनआउटचा चान्स आणि इकडे मात्र गडी बाद होत होता.
बघूया योगेश संघाची जबाबदारी घेऊन खेळत असताना हा प्रथम चेंडू, मात्र पंचांचा इशारा आहे तो वाईटच्या स्वरूपात एक धावसंख्येत भर. हो, सुरेख फटका, सुरेख क्षेत्ररक्षण होईल, रनआउटचा चान्स आणि इकडे नॉटआउटचा इशारा येतोय. तटस्थ पंचगिरी करत असताना प्रशांत पाटील, सुरेख पंच आपल्याला पाहायला भेटतात. नक्कीच चौरम क्रिकेट म्हणा, अंतरम क्रिकेट म्हणा, खूप सुरेख त्यांची पंच असतात. तर 2 षटकानंतर धावसंख्या लागले स्कोर कार्डवरती 5. कुठेतरी हाणामारी करावी लागेल. आता मात्र विजय प्राप्त करायचा असेल तर उनबाट संघाला 12 चेंडू 21 धावांची गरज. जवळजवळ 10.50च्या सरासरीने करावा लागेल यावेळी विजयाचा पोचायचा असेल तर. तर बघूया तिसरा षटक घेऊन येतोय डीएनसीसी संघाकडून. 12 चेंडू 21 धावांची गरज असताना तिसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज सुमित. बघूया योगेश कशा रीतीने जी फलंदाजी करेल. तर राईट आर्म राऊंड विकेट मारा. हो, सुरेख मारला फटका, प्रथम क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी. नक्कीच योगेश हाणामारी करतोय, मात्र चेंडू निघून जातोय सुद्धा क्षेत्ररक्षणाच्या हातात. सुरेख फटका, सुरेख क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू. शांत वातावरणामध्ये चाललेल्या या 6 रुपयात दिलवाडी चषक टुर्नामेंट सुरेख आयोजन नियोजन पाहायला भेटते. सुरेख फटका, अप्रतिम क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी तिथपर्यंत एक धाव करू शकत नाही. एक धावने धावसंख्येत भर धावसंख्येत जाऊन पोहोचले ती 6व्या धावसंख्येवरती. आणि चेंडू निघून जाईन बॉक्स आउटच्या रूपाने. षटकार, गडी बाद होतोय. स्वयं हो, सुरेख मारला फटका, चेंडू निघून जाईल या सीमारेषे पार. चौकार, नक्की चाला आला चौकार मारतोय. संघाची धावसंख्या वाढवतोय. धावसंख्या झाली ती 10व्या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू बाकी तिसऱ्या षटकातला. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू 1 रन, चौथा चेंडू विकेट आणि हा 5वा चेंडू चौकार. तर बघूया तिसरा चेंडू, सॉरी शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. तर बघूया शेवटच्या चेंडूवरती काय करतो प्रतीक. आणि इकडे वाईट चेंडू येतोय. वाईटने संघांमध्ये अतिरिक्त भर. धावसंख्या झाली ती 11. सुरेख मारला फटका, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. एक धाव का रोखू शकत नाही. 3 षटक संपल्या. 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 12. येणारे 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. जवळजवळ 3 चौकार मारायचे आहेत मोठे. तर संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर सरपंच टीम मीटिंग घेऊन देऊ नका. अजून या शेवटचा दिवस. नेक्स्ट मॅच असेल, एक साईडला असेल YBCC वेऊर, तर एक साईडला असेल पॅराडाईज बोईसर. तर शेवटचा षटक घेऊन चंदन. 6 चेंडू 14 धावांची गरज असताना कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल, तर प्रत्येक मात्र कशा रीतीने फलंदाजी करेल. संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर जवळजवळ 6 चेंडूमध्ये 3 चौकारांची आवश्यकता आहे. ते सहाय्य करेल का येणारे 6 चेंडू. हा, सुरेख मारला पता, प्रथम चौकार. पहिला चेंडूवरती क्लास दाखवत असताना प्रत्येक आपल्या बॅट्समन मधून अप्रतिम चौकार आणि 4 ने धावसंख्या जाऊन पोहोचली ती.
16 धावसंख्येवरती. 5 चेंडू 10 धावा. लाजबाब कट मॅच पाहायला मिळते. हाय सामना पाहायला मिळतोय. येणारे 5 चेंडू 10 धावांची गरज. टॅप फटका आणि सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कोणते धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू टाकण्यात यश प्राप्त होते. गोलंदाज चंदन यांना सुरेख फटका निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. एक धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 17 या धावसंख्येवरती. येणारे 3 चेंडू आणि 3 चेंडू 9 धावांची गरज. योगेश सुरेख फटका सुरेख क्षेत्ररक्षण आणि इकडे रनआउटचा चान्स आणि इकडे बाद होतो यावेळी योगेश. असं वाटतं या मॅच मध्ये अभि आता औपचारिकताच बाकी आहे की काय. डीएनसीसी संघाने पुरेपूर सामना आपल्या एक साईड हातामध्ये झुकलाय. तर नवीन फलंदाज योगेश जागा घेण्यासाठी रितेश. शेवटचे 2 चेंडू. हो यावेळेस सुरेख मारण्याच्या नादात चेंडूने फळीचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू टाकण्यात यश प्राप्त होते. शेवटचा चेंडू बाकी आणि सुरेख मारला फटका. तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण. त्या मात्र विजय प्राप्त करतोय तो डीएनसीसी बोईसर संघ. तर नेक्स्ट मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी कोण आहे चला रोशन, आज आनंद वाटतंय कारण खऱ्या अर्थाने आता तुम्ही विचार केलात